अजिबात चिकट न होणारा दाणेदार असा मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। इथं आपल्याला अजिबात डाळ भिजवण्याची गरज नाही, तर आपण आज हा इन्स्टंट असा हलवा बनवलेला आहे। डाळ भिजवून हलवा करायचा म्हटला तर त्याला खूप जास्त वेळ लागतो, तर आज आपण इथं डाळ न भिजवता इन्स्टंट असा झटकीपट हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। करायला एकदम सोपा आहे आणि खायला म्हटला जर एकदा या पद्धतीने बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, इतका हा छान लागतो। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते पहिल्यांदा आपण बघूया। तर इथं मी मेजरिंग कपने 1 कप भरून ही पिवळी मूग डाळ घेतलेली आहे, जी आपण वरणासाठी आमटीसाठी वापरतो, तर तीच ही इथं मी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे। हे सगळं साहित्य मी मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर एखाद्या वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करून घेऊ शकता। 1 कप भरून पिवळी मूग डाळ, अर्धा कप साजूक तूप, 1 कप भरून साखर घेतलेली आहे। जेवढी मूग डाळ तेवढीच इथं आपल्याला साखर घ्यायची आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे, अर्धा चमचा वेलची पावडर, बस इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे। तर आता आपण काय करायचंय, तर ही मूग डाळ आपण भिजत तर घालणार नाही, पण आपल्याला ही मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यावी लागेल। त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे। आता बाउलमध्ये आपल्याला ही मूग डाळ घ्यायची आहे आणि पाणी घालून आपण ही 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, म्हणजे याला जी काही पावडर वगैरे लावलेली असते तर ती निघून जाईल। यासाठी आपल्याला मूग डाळ धुवून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर असं हलक्या हाताने आपण चोळून चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी ही मूग डाळ धुवून घेऊया। तर आता तुम्ही इथं बघू शकता 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता ही मूग डाळ आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते निथळून निघून जाईल। आता ही डाळ आपण अशीच चाळणीवरती 5 मिनिट निथळायला ठेवूया। आता तुम्ही इथं बघू शकता, इथं गॅसवरती एक मी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर या कढईमध्ये आपल्याला ही निथळवून घेतलेली डाळ घालायची आहे। अशी जाड बुडाचीच आपल्याला कढई घ्यायची आहे, म्हणजे डाळ तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही, यासाठी आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। आता सुरुवातीला इथं मी गॅस मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 5-6 मिनिट छान डाळ कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं सुरुवातीला आपली डाळ किती ओली होती आणि 5-6 मिनिट मीडियम गॅसवरती भाजल्यानंतर छान अशी सुकली गेलेली आहे। तर आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला छान याला सोनेरी रंग येईपर्यंत ही डाळ एकदम मंद गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे। आता तुम्ही इथं बघू शकता, एकदम मंद गॅसवरती 7 ते 8 मिनिट ही डाळ मी भाजल्यानंतर छान याला असा सोनेरी रंग आलेला आहे, पण अजिबात ही डाळ करपलेली नाही। तर अशीच आपल्याला डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि ही डाळ आपण साईडला काढून थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी चाळणीवरतीच ही डाळ थंड करायला ठेवली होती आणि छान अशी आपली आता ही डाळ थंड झालेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, आता ही डाळ थंड झालेली आहे। आता इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही डाळ छान अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर डाळ मिक्सरला बारीक करत असताना खूप जास्त बारीकही करायची नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही, तर थोडीशी आपल्याला दरदरीतच ही फिरवून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता, मी हे मिक्सरला डाळ फिरवून घेतलेली आहे आणि आपला बारीक रवा कसा असतो अगदी त्या पद्धतीने ही मी फिरवून घेतलेली आहे। खूप जास्त जाडही ठेवली नाही किंवा खूप जास्त पिठासारखी सुद्धा बारीक केलेली नाही। अशा पद्धतीने आपण डाळ मिक्सरला फिरवून घेतली की आपल्या हलव्याला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं। आता आपण हलवा किंवा मूग डाळीचा शिरा बनवायला घेऊयात। तर त्यासाठी बघा, इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि या मेजरिंग कपने आपण 1 कप भरून इतकी मूग डाळ घेतली होती, तर मूग डाळीच्या 2.5 पट इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। तुम्ही जर दूध घालून हा हलवा बनवला तर अजून जास्त तुमचा हा हलवा क्रीमी असा तयार होईल आणि खायला खूप भारी लागेल। आता याच पाण्यात आपल्याला साखर सुद्धा ऍड करायची आहे। आता आपल्याला हे भांडं बाजूच्या गॅसवरती गरम करायला ठेवायचंय। फक्त आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचंय आणि यामध्ये साखर विरघळून घ्यायची। आता परत तीच कढई इथं मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली जर घाण असेल तर थोडीशी पुसून वगैरे घ्यायची आणि आता या कढईमध्ये मी घेतलेल्या तुपामधलं फक्त मोठे 2 चमचे तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि सगळं तूप या कढईमध्ये घातलेलं आहे। आता तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय आणि हे जे राहिलेलं तूप आहे ते आपण नंतर वापरणार आहोत। आता इथं तूप छान गरम झालेलं आहे बघा। आता आपण ही बारीक करून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये घालूया आणि आता आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती हे परत आपल्याला पीठ असं भाजून घ्यायचंय।
तर खूप जास्त भाजायचं नाही. आपण आता डाळ छान अशी भाजली होती त्यामुळे आपल्याला खूप जास्त पण भाजायचं नाही. तर एकदम गॅस मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवरती एक 4-5 मिनिट परत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता एक 2 ते 3 मिनिट मी हे भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्येच घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे काजू बदाम मी इथं वरून सजावटीसाठी वापरणार आहे. आता आपल्याला हा सुकामेवासुद्धा 1 मिनिटभराकरता यामध्ये भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला सेपरेट असा भाजावा लागत नाही. छान असा कढई गरम असल्यामुळे छान असा भाजला जातो. आता सुकामेवासुद्धा छान आपला यामध्ये भाजला गेला आहे आणि 4-5 मिनिट आपण हे मंद गॅसवरती भाजल्यानंतर आपण जे साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे आणि साखरसुद्धा छान अशी विरघळलेली आहे. तर आता आपल्याला पाणी यामध्ये ॲड करत असताना गॅस बारीक करायचा आणि असं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करत राहायचं आहे. तर एकदम पाणी आपण यामध्ये ओतायचं नाही, नाहीतर ते आपल्या अंगावरती उडू शकतं. म्हणून असं थोडं थोडं पाणी घालत आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये जसं पाणी ॲड करत जाऊ तसं आपला हा हलवा थोडासा पातळ झाल्यासारखा दिसेल आपल्याला खिरीसारखा. तर आता आपल्याला इथं परत गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हा हलवा थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, अगदी शिऱ्याप्रमाणे. आणि आता तुम्ही बघू शकता इथं आपला हलवा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. तर अजून एक 2-3 मिनिट आपण बारीक गॅसवरती हा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं परफेक्ट असा आपला आता हा हलवा तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक 2-3 मिनिटाची याला मंद गॅसवरती एक दणकून अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता गॅस एकदम बारीक करायचा आणि झाकण ठेवूयात आणि फक्त 2 ते 3 मिनिटाची याला वाफ काढून घेऊया. आता एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हलवा इथं परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि छान असा आपला शिऱ्याप्रमाणे हा दिसत आहे. आता परत एकदा आपण हा छान मिक्स करून घेऊया तळापासून. आणि आता आपण यामध्ये जे शिल्लक ठेवलेलं तूप होतं 2 चमचे, तर ते सगळं तूप आता आपण यामध्ये ॲड करायचं आहे. तर असं थोडंसं तूप आपण शेवटी घातल्यानंतर हलवा छान असा चवीला सुद्धा खूप भारी लागतो आणि हलव्याला एक प्रकारची छान अशी चकाकीसुद्धा येते. तर आता हे तूप आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये तूप छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला हलवा दिसायला लागलेला आहे. छान याला एक प्रकारची चकाकीसुद्धा आलेली आहे. तर अजिबात चिकट न होणारा परफेक्ट असा दाणेदार मूग डाळीचा हलवा आपला इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण हे छान तूप यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे. आणि वेलची पावडर ॲड केल्यानंतर आपण आता गॅस इथं बंद करायचा आहे आणि छान आपण आता ही वेलची पावडरसुद्धा या हलव्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर लगेच आता आपण हलवा सर्व करून घेऊयात. तर हलवा सर्व करत असताना तुम्ही बघू शकता अजिबात इथं चिकट झालेला नाही, तर छान असा रसरशीत आणि दाणेदार असा तयार झालेला आहे. तर अजून हा गरम गरम आहे, तर थंड झाल्यानंतर छान असा हा मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर थोडेसे आता आपण सजावटीसाठी इथं काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत. तर आजची जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.